डिसिप्लिन पाहिजे लाईफ. बेसिकली आता मी 3D वरती वर्क करतो. 3Dचा अर्थ म्हणजे डेव्हलपमेंट, डिसिप्लिन आणि डेडिकेशन. हे 3D तुम्ही आले कधी कुठल्याही माणसात तर तो कधीच फेल नाही होणार. तो पुढेच जाणार, मागं कधी येणार नाही. बरोबर. डेडिकेशनबद्दल जर आपण विचार केला, तर विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना असं वाटत असतं, की कॉलेज लाईफ आहे, कूल लाईफ, एन्जॉय करायचं आहे. बरोबर. तिथे कुठेतरी डेडिकेशन मिसिंग असतं. बरोबर. तर मग डेडिकेशनची सुरुवात, शिकण्याची सुरुवात ही खरोखर कॉलेज लाईफपासून व्हायला पाहिजे, की नंतर मग डिग्री घेतल्यानंतर बघूयात, आपोआप शिकेल, असं काही असतं? नाही, तसं कधीच नसतं. डेडिकेशन हे आता कुणी तुमच्यात आणून नाही देणार किंवा मोटिवेशन जे म्हणतो आपण ते 7-8 दिवस टिकतं. डेडिकेशन हे लाँग लाईफ टिकणारी गोष्ट आहे. डिसिप्लिन, डेडिकेशन जे म्हणतो आपण. आणि एन्जॉय केला पाहिजे. मी नाही म्हणत नाही असं. एन्जॉयच्या वेळी एन्जॉय करा, अभ्यासाच्या वेळी अभ्यास पण करा, शिकायच्या वेळी शिकून पण घ्या. मग त्या वेळी ते गोष्टी केल्या पाहिजेत. त्या गोष्टी कधी परत येत नाहीत. आता मला लेक्चर तुमचं अटेंड करायचं कॉलेजमध्ये, नाही करू शकत. त्यावेळेस करू शकतो ना मी. बरोबर. मला आता इव्हेंट ऑर्गनाईज करायचा होता कॉलेजमध्ये, तर ते कॉलेज लाईफमध्येच करू शकतो. बंक करायचं तर कॉलेज लाईफमध्येच करू शकतो. व्हॉटएव्हर तो एकदा काळ निघून गेला, यू कॅनॉट डू इट. टाईम कोणासाठी थांबत नाही आपण म्हणतो.